एक मोठी बातमी आपल्या समोर येते। अंगरक्षकाची पिस्तूल काढून धमकी दिली। दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल। बीड जिल्ह्यातील दिवंगत सरपंच संतोष देशमुख प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। 2 दिवसांपूर्वी साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता थेट संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भातील तक्रारदार दादा खिंडकर याचा सख्खा लहान भाऊ समाधान खिंडकर यांनी दिली आहे। तक्रारीनुसार धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर हे एका हॉटेलवर जेवणासाठी आले होते। त्यावेळी समाधान खिंडकर जेवणासाठी बसला असताना धनंजय देशमुख यांनी त्यांच्या अंगरक्षकाजवळील पिस्तूल काढून थेट जीवे मारण्याची धमकी दिली। या अनपेक्षित प्रकारामुळे हॉटेल परिसरात एकच थरकाप उडाला। समाधान खिंडकर यांच्या तक्रारीवरून धनंजय देशमुख यांच्या विरोधात या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात 192/2026 कलम 109, 352, 351, 2, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बीड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।